ठाकरे बंधूंमध्ये फूट, महायुतीत फाटाफूट, केडीएमसीत सत्तेसाठी साठमारी। मागे एकदा मी म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या संगट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही। प्रत्येकाला विचार लागतं आज कुठे, काही जण तर वेडे पिसे झालेत, वेडे पिसे। राज ठाकरेंनी महापालिका निवडणूक प्रचारात केलेलं हे वक्तव्य वास्तवात उतरतंय। कल्याण डोंबिवली महापालिकेचं राजकारण 360 अंशात फिरलंय आणि विशेष म्हणजे ज्या राज ठाकरेंनी इतर पक्षातील संधी साधू राजकारणाविषयी ते कॅरम बोर्डचं उदाहरण दिलं, त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी निकालानंतर टोपी फिरवली आहे। ज्यांच्या विरोधात मनसेनं निवडणूक लढवली त्या शिवसेनेला मनसेनं कल्याण डोंबिवलीत पाठिंबा दिला। तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीच्या जनतेलाही मला प्रश्न विचारायचे की 5 लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो असतो का बाहेर राहून? त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना। भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे किंवा ते पाडू शकत नाही, परंतु आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही। त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा, असं खूप कोण कोण त्याच्याबद्दल बोललेलं असतो। मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक 53, भाजपचे 50, ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 तर मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले। महापौर पदाच्या शर्यतीत 53 नगरसेवक असलेल्या शिवसेनेला मनसेच्या 5 जणांनी पाठिंबा दिला। हे संख्याबळ 58 इतकं होतं। त्याचसोबत नॉटरीचे बल असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर लढलेल्या मनसेच्या 2 असे 4 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। या घडामोडींमुळे भाजपचे 53, मनसेचे 5, ठाकरेंचे नॉटरीचे बल असलेले 4 नगरसेवक असे मिळून बहुमत गाठत संख्याबळ 62 होतं। ठाकरेंच्या उर्वरित जे 7 किंवा 8 नगरसेवक त्यांनीही तुम्हाला सहकार्य करावं। हॅलो, तुमचं असं म्हणणं त्यांनी अरे बघा, डेव्हलपमेंटमध्ये जो येईल हॅलो त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणीही देऊ शकतं ना। चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणी द्यावं। आता हे का घडलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यामागचं कारण महापालिकेतल्या सत्ता समीकरणात दडलंय। कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपनं युती म्हणून निवडणूक लढवली। या दोन्ही पक्षांचे मिळून 103 एवढं विक्रमी बहुमत आहे। पण महापौर पदासाठी शिवसेना आणि भाजपात कुरघोडीचं राजकारण रंगलं। शिंदेंच्या शिवसेनेनं मनसेला सोबत घेऊन एक प्रकारे भाजपला बाजूला ठेवल्याची चर्चा आहे। तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही, तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे हे स्थापन करेल आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदर सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे। या सगळ्यांचा मिळून जो आहे आणि साई पार्टीचा एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे, तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत। भाजपला अजिबात धक्का म्हणायचं काहीच कारण नाहीये, कारण आपण बघाल की शिवसेनेला त्यांचा पक्ष वाढवणं सोबत बरोबर घेण्याचं अधिकार आहे। मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेसोबत हात मिळवणी केल्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अजून निकाल लागून जेमतेम 4 दिवस झालेत। महाराष्ट्राच्या हिताकरता दोन्ही भाऊ एकत्र आल्याच्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधी तिकडे कल्याण डोंबिवलीत मनसेनं उबाठाची साथ सोडली आहे। उबाठाच्या नगरसेवकांनीही जय महाराष्ट्र केलाय। पत्त्यातील बंगला सुद्धा यापेक्षा जास्त टिकतो अशी पोस्ट करत भाजपचे नेते केशव उपाध्येंनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय। विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग बघत असेल, समर्थन देत असेल तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे। विशेष म्हणजे राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याची बाब मनसेच्या नेत्यांकडून
अधोरेखित केली जाते. बघा, पक्ष म्हणून याचा काही संबंध नाही. विरोध निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार सन्मान्य राजसाहेबांनी घेतलेला. जे स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होतं त्या याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या स्थानिक घेतला. मान्य राजसाहेबांनी आम्हाला लोकल निर्णय तुम्ही घेऊ शकता. शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय MIM आहे का? नाही, पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIM आहे. मराठी माणसातला MIM, बेईमान, महाराष्ट्रद्रोही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात. सत्ता मिळाली नाही, काही मिळालं नाही म्हणून अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही. महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध भाजप शिवसेना असा सामना रंगला होता. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर घणाघाती टीका केली. गद्दारीपासून भ्रष्टाचारापर्यंतचे आरोप झाले. त्याला एक आठवडाही उलटला नाही. तोच सत्तेसाठी सगळं विसरून या नेत्यांनी गळ्यात गळे घातल्याचं पाहायला मिळतंय. या राजकीय खेळीनं कल्याण डोंबिवलीत एकीकडे ठाकरे बंधूंमध्ये फूट पडली आहे, तर दुसरीकडे शिवसेना भाजपात फाटाफूट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अजित मांढरेसह नरेश बोबाटे, न्यूज 18 मराठी.